नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 5 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण राधेचा कृष्णभाव या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. राधेच्या अंतःकरणापासून स्फुरत येत असलेला हा नाद स्वरांच्या साह्याने शब्दरूप घेत होता आणि राधेच्या अंतरातील सर्व भावपूर्णता साकार होत होती. राधेच्या गीतातील ओळी पुन्हा पुन्हा सर्वजण म्हणतच राहिले होते आणि शेवटी तर श्याम मुकुंद मुरारी, श्याम मुकुंद मुरारी एवढेच शब्द सर्वांच्या मुखातून येत राहिले. सर्वांनी करताली वादनाने ताल आधीपासूनच धरलेला होता. कृष्णप्रेमाच्या त्या नादात सर्वांचीच मनं तेवढा वेळ पूर्ण लय पावली होती. परंतु थोड्या वेळाने सर्वांच्याच मनाची धुंदी हळूहळू ओसरली आणि सर्वजण एकदम देहभानावर आले. काय झालं ते सर्वांच्याच लक्षात आलं. थोडा वेळ अनुभवलेल्या आनंदाचं आगळं वेगळेपण सर्वांनाच जाणवलं होतं. त्यात जाणीवेणी आणि दृष्टीने आता सर्वजण राधेकडे पाहू लागले आणि त्यांनी राधेचंही विशेषत्व ओळखलं. त्याची दाद आणि राधेचं कौतुक व्यक्त करण्यासाठी म्हणून मग सर्वांनीच करतालीचा जोरदार नाद प्रकट केला. राधेनेही प्रेमाने हसून आपले दोन्ही हात जोडून सर्वांना नमस्कार केला आणि सर्वांनी केलेल्या अभिनंदनाचा नम्रतेने स्वीकार केला. हे लक्ष्मी, अशा तऱ्हेने त्या वृंदावनामध्ये सर्वांच्याच मनाच्या अवस्थेने आनंदाची उंची गाठली असताना अचानक पेंद्या पुढे आला. त्याच्या हातातील मुरली बघून सर्वांनाच नवल वाटलं. राधेलाही आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ती तर राधेने देव्हाऱ्यात ठेवलेली कृष्णाचीच मुरली होती. राधेने प्रश्नार्थक मुद्रेने पेंद्याकडे पाहिलं असता पेंद्याने राधेकडे पाहून किंचित हसून आपले डोळे मिचकावले. राधेने लगेचच ओळखलं की तिने जेव्हा घरी राहिलेले बेसनाचे लाडू आणण्यासाठी म्हणून पेंद्याला घरी पाठवलं होतं तेव्हाच येताना पेंद्याने ही मुरली त्याच्याबरोबर आणली असणार. राधेला जरी पेंद्याचा राग आला नाही तरी तिला न विचारता आणि न सांगताच पेंद्याने अशी ती मुरली इथे आणावी हे तिला आवडलं नाहीच. कारण ती मुरली तिच्यासाठी अगदी तिच्या जीवाभावाची आणि कृष्ण प्रेमभावाची होती. पण काहीही न बोलता राधा फक्त पेंद्याकडे पाहतच राहिली. पेंद्याही थोडासा वरमलाच, त्यालाही जरासं ओशळल्यासारखं झालंच. परंतु तरीही धीर करून पेंद्या पुढे झाला आणि आपले दोन्ही हात जोडून राधेला म्हणाला, राधे, पहिल्या प्रथम मी तुझी क्षमाच मागतो. तुला विचारल्याशिवाय मी हे कृष्णाची मुरली इथे आणायला नको होती. परंतु मी खरंच सांगतो की माझाही अगदी नाईलाज झाला. त्याचं काय झालं, बेसनाचे लाडू तुझ्या घरून आणण्यासाठी तू मला तुझ्या घरी पाठवलंच खरं, पण मला ते सर्व घर शोधूनही कुठे मिळेच ना. शेवटी मी देवघरात गेलो तर तिथेच ते लाडू ठेवलेले होते. म्हणूनच एखाद्या वेळेस सकाळी गडबडीत ते लाडू इथे आणण्याचं राहून गेलं असावं. मनात एकदम विचार आला की आज कृष्ण जयंतीच्या दिवशी जर त्या मुरलीचं वादन ऐकायला मिळालं तर ते अगदी आनंदाचं आणि योग्यही होईल. या विचाराने माझ्या मनाचा एवढा ताबा घेतला की मग मला चैनच पडेना. तेव्हा आधी मी देवाऱ्यातील देवाला नमस्कार केला आणि मग मोठं धाडस करून ती मुरली तिथून उचलून इथे घेऊन आलो. सकाळी आणल्यापासून ती मुरली माझ्या अंगरख्यात लपून ठेवली होती. योग्य वेळ येताच ती मुरली तुला देऊन ती वाजवण्यासाठी मी तुला विनंती करणार होतो. राधे, मला वाटतं ती योग्य वेळ आता आली आहे. आत्ताच तू जे कृष्णप्रेमाने युक्त होऊन कृष्ण महात्म्याविषयीचे बोल प्रकट केलेस आणि त्यानंतर तर तू जे कृष्णप्रेमाचं अत्यंत मधुर गीत गायलंस त्याने तर आम्ही सर्वच जण एवढे भारावलं गेलो आहोत की विचारायचीच सोय नाही. ज्या आनंदाचा अनुभव तू आम्हाला आणून दिलास त्याचं वर्णन करायला तर आमच्यापैकी कोणापाशी काहीच शब्द नाहीत. पण अशा या अत्यंत आनंददायी सोहळ्याचा शेवट राधे, तू ही कृष्णाची मुरली वाजून करावास एवढी एकच तुला अत्यंत प्रेमाची प्रार्थना आहे. आज कृष्ण जयंतीच्या दिवशी पुन्हा एकदा कृष्णाच्या मुरलीचा नाद या गोकुळात घुमावा एवढीच माझी इच्छा आहे. राधे, तुझं मुरलीवादन हे तुझं वैयक्तिक आहे. ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही ठाऊक नाही. तुझं हे मुरलीवादनाचं गुह्य प्रगट केल्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. त्यासाठी तू मला जी काही शिक्षा करशील ती भोगायला मी तयार आहे. परंतु कृपा करून ती शिक्षा आता न करता पुन्हा केव्हा तरी कर. आत्ता मात्र माझा अत्यंत नाईलाज होत आहे. तुझं मुरलीवादन ऐकण्यासाठी मी अत्यंत बेचैन आहे. असं म्हणून पेंद्याने आपल्या हातातली मुरली राधेच्या हातात दिली. राधेनेही ती मुरली प्रेमाने हसून आपल्या हातात घेतली आणि तिला आपल्या हृदयाशी धरून आपले डोळे मिटून घेतले. सर्वजण राधेच्या त्या ध्यानाकडे अत्यंत उत्सुकतेने एकटक पाहू लागले. राधा काही काळ तसेच डोळे मिटलेल्या अवस्थेतच उभी राहिली. कृष्णाची मुरली आपल्या हृदयाशी धरून राधा जणू तिच्या हृदयातील कृष्णमूर्तीला कौलच लावत होती. राधेचा हृदयस्थ कृष्ण तर तिच्या हृदयात बसून नित्यच मुरलीवादन करत असे.
त्याचीच प्रेरणा जणू राधेच्या हातातील कृष्णाच्या मुरलीला मिळाली असावी. राधेने अगदी सहजपणे हातातली मुरली आपल्या ओठावर ठेवली. तिच्या हाताची बोटं मुरलीच्या छिद्रांवर अलगदपणे हालचाली करू लागली आणि एकदम त्या मुरलीतून उत्स्फूर्तपणे अमृताहूनही गोड असे सूर बाहेर येऊ लागले. ऐकणाऱ्यांचा आपल्या कानावर विश्वास बसण्याच्या आतच अनेक सुरांची सुरावट सजू लागली आणि एक अत्यंत आगळी वेगळी पण अत्यंत मधुर अशी धून घुमू लागली. मंत्रमुग्ध होऊन ऐकताना सर्वजण करताली वाजून कधी साथ देऊ लागले हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. पण सर्वांचंच देहभान हळूहळू हरवलं हे मात्र खरं. सूर आणि तालांचा घडणारा तो संयोग म्हणजे राधा आणि कृष्ण यांच्या घडलेल्या संगमाचंच ते द्योतक होतं. राधेच्या मुरलीतून येणारे प्रेमाच्या आर्ततेचे सूर हळूहळू आवाजाची उंची गाठत होते. जसजशी राधेची आर्तता वाढत होती तसतसा मुरलीचा स्वर अधिकाधिक वरच्या स्तरावर जात होता. शेवटी तर त्या स्वरलहरींनी एवढी उंची गाठली की त्या जणू आकाशालाही भेदून गेल्या असाव्यात. कारण आकाशात अचानकपणे हळूहळू श्यामल मेघ दाटी करू लागले आणि क्षणार्धात त्या दाटलेल्या मेघातून जलाची बरसात सुरू झाली. पृथ्वीवरून घुमत घुमत वर आकाशात जाणारी मुरलीच्या मधुर सुरांची बरसात आणि आकाशातून हळुवारपणे खाली येणारी शीतल जलाची बरसात हा तर या सृष्टीत घडणारा एक अभूतपूर्व चमत्कारच होता. त्या दोन्ही बरसातीच्या संगमात अंतर्बाह्य सर्वांगाने नाहून निघणारे ते गोकुळवासी खरंच अत्यंत भाग्यवान ठरले. सर्वांच्या मुखातून अचानकपणे एकदमच भावपूर्ण शब्द त्या सूरतालाच्या साह्याने बाहेर पडू लागले. जय राधाकृष्ण, जय राधाकृष्ण, जय राधाकृष्ण. लक्ष्मीचा तृप्त भाव आणि नारदाचं सांगणं. सगुण प्रेमभक्तीचं महात्म्य सर्वांगाने आणि सर्वार्थाने प्रकट करणारा असा राधा आणि कृष्ण यांच्या ऐक्यत्वाचा कथाप्रसंग सगुण प्रेमभक्तिभावाचं प्रतीक असलेल्या अशा प्रत्यक्ष नारदाच्या मुखातून ऐकताना लक्ष्मी अगदी तृप्तच होऊन राहिली होती. पुढे काहीही विचारण्याच्या, बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या जराही मनस्थितीत लक्ष्मी दिसतच नव्हती. परंतु नारदाचं सांगणं अजून पूर्ण झालेलं आहे असं त्याच्या मुखावरील भावावरून मात्र वाटत नव्हतं. त्यामुळे नारद लक्ष्मीकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहतच राहिला होता. नारदाचं असं पाहणं लक्ष्मीच्या आधी लक्षातच आलं नाही. पण जेव्हा ते आलं तेव्हा लक्ष्मीला थोडंसं नवल वाटलं. म्हणून ती नारदाला म्हणाली, हे नारदा, तुझं बोलणं अजून संपलेलं नाही असं वाटतं. तसं ते अगदी साहजिकच आहे, कारण सगुण प्रेमभक्तीचं अखंड गायन तुझ्या अंतःकरणात नित्य चालू असतं. ते कधीही पूर्ण होणं शक्यच नाही. परंतु राधा आणि कृष्ण यांच्या अभूतपूर्व अशा ऐक्यत्वाची कथा ऐकून माझं मन मात्र आनंदाने अगदी तृप्त झालं आहे. यापेक्षा काही सरस सुरस असं पुढे काही खुद्द कृष्णचरित्रातही घडलं असेल असं मला तरी वाटत नाही. मथुरेला गेल्यावर कृष्णाकडून नक्कीच पराक्रम घडला असणार. त्याने कंसाचा वध केला असणार. वसुदेव आणि देवकी यांची सुटकाही कृष्णाने नक्कीच केली असणार. कृष्णाचं पुढील सर्व जीवनही नक्कीच अत्यंत रोमहर्षक आणि दैदिप्यमान झालं असणार. त्याला नाना तऱ्हेच्या अनेक व्यक्तीही भेटल्या असणार. त्या सर्वांनी कृष्णाचं प्रेम अनुभवलं असणार आणि अगदी कृष्णानेही त्या सर्वांचं प्रेम अनुभवलंच असणार. मला याविषयी जराही शंका नाही. परंतु एक गोष्ट मात्र माझ्या मनात पक्केपणाने ठसलेली आहे की यापैकी कशालाही राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची सर येणं शक्यच नाही. नारदा, मला तर असं खात्रीपूर्वक वाटतं की राधा ही कृष्णचरित्राचा कळसच झाली आणि कळस झाल्यानंतर मग कृष्णचरित्रात जे काही पुढं घडलं असेल ते त्या कळसापेक्षा उंच आणि उच्च असणं शक्यच नाही, हो की नाही? लक्ष्मीच्या बोलण्यावरती लगेचच हसून नारद म्हणाला, हे लक्ष्मी, कळसापेक्षा उंच काहीच नसतं. हे तुझं म्हणणं जरी बरोबर असलं तरी राधा हाच कृष्णचरित्रातील कळस होता हे तुझं म्हणणं मात्र योग्य नाही. यात तुझ्या ठिकाणी राधेचं जरी कौतुक दिसत असतं आणि ते योग्यच आहे म्हणा, तरीही कृष्ण महात्म्याच्या दृष्टीने मात्र हे वर्णन यथार्थ होत नाही. कारण कृष्ण महात्म्य हे काही केवळ राधेपुरतंच मर्यादित नव्हतं. ते तसं असणंही शक्यच नाही. कृष्णचरित्र पुढे केवढं तरी घडलं. ते न ऐकताच आणि न जाणताच असं विधान करणं हे योग्यच नव्हे. राधेच्या महात्म्याने तुझ्या मनात तृप्ती आली आहे, पण कृष्ण महात्म्याची व्यापकता आणि सखोलता मात्र अजून तुझ्या ठिकाणी निर्माण झालेली नाही, याचंच हे लक्षण आहे. राधेचं महात्म्य तुझ्या मनात पक्केपणाने ठसलेलं आहे खरं, परंतु कृष्ण महात्म्य जाणल्यानेच तुझ्या ठिकाणी पक्वता येईल आणि त्या महात्म्याच्या स्वानुभवानेच तर तू परिपक्व होऊन राहशील. लक्ष्मी, राधेचंही महात्म्य तू जाणलं आहेस असं जे तुला वाटतं आहे तेही तू पूर्णपणे आणि यथार्थपणे जाणलं आहेस का? कृष्णाच्या सर्वांवरील प्रेमामुळे आणि त्याने सर्वांना देऊ केलेल्या सख्यत्वामुळे गोकुळात सर्वांनाच संधी प्राप्त झाली होती. मग ती इतरांना का साधता आली नाही आणि राधेनेच कशी साधली?
राधेचं असं काय आगळं वेगळेपण होतं की ज्यामुळे ती कृष्णाची खऱ्या अर्थाने भक्त होऊन राहिली? आपल्याला व्यक्तींची तुलना करायची नाही, आणि तुलनात्मक श्रेष्ठत्व हे खरं श्रेष्ठत्वच नव्हे, परंतु भावाच्या वेगवेगळ्या अवस्थांना जाणून घेण्यासाठी त्या भावाच्या व्यक्तीचा आणि कृतीचाही विचार करावा लागतो. अशा निरनिराळ्या अवस्थांच्या अभ्यासाचीच परिणिती भक्तिभावाच्या ध्यासामध्ये होते. तेव्हा राधेचंही महात्म्य योग्य अभ्यासाने यथार्थपणे जाणून घे, त्याचाच निश्चय कर आणि त्याचाच ध्यास धर. म्हणजे मग तुला राधेच्या अवस्थेचा अनुभव तर घेता येईलच, पण कृष्णाच्या व्यापक चरित्राकडे पाहण्याची मूलभूत दृष्टी तुला प्राप्त होईल. हे लक्ष्मी, तुझ्या शब्दात म्हणायचं झालं तर असं म्हणता येईल की कृष्ण हा राधेच्या जीवनाचा कळस झाला, तर राधा ही कृष्णचरित्राचा पाया ठरली. त्या अत्यंत सखोल पायाच्या आधारावरच पुढं केवढं तरी भव्य आणि दिव्य असं कृष्णचरित्राचं मंदिर उभारलं गेलं. मग त्या मंदिरावर सुद्धा कळस हा असणारच की नाही? परंतु तो कळस गाठण्यासाठी आपल्याला कृष्णचरित्राच्या त्या विशाल, सुरेख, रमणीय अशा मंदिरात आधी प्रवेश करावा लागेल. त्याशिवाय त्या कृष्णचरित्रातील सौंदर्य आणि गुह्य आपल्याला अनुभवताच येणार नाही. त्या अनुभवानेच राधा आणि कृष्ण यांची खरी सांगड आपल्याला कळेल. राधा तिच्या अनुभवाने पूर्ण झाली होती, पण कृष्णाचा अनुभव हा परिपूर्ण होता आणि तोच त्याच्या संपूर्ण जीवनात नित्य प्रगट होत राहिला. कृष्णाच्या त्या जीवनातही सगुण प्रेमाचंच सूत्र होतं हे निश्चित, पण त्या प्रेमसूत्रात कोण कोण, कसं कसं आणि किती किती गुंतलं गेलं, बांधलं गेलं आणि गुंफलं गेलं याचं गायन करणं आणि ऐकणं हे अतिशय प्रेमाचं, भक्तीचं आणि आनंदाचं होणार आहे. नारदाचं बोलणं ऐकून लक्ष्मी आधी एकदम चकित झाली आणि मग थोडीशी बावरली सुद्धा. ज्याला आपण मनाची तृप्ती म्हणत होतो ती तृप्ती नसून मनाला थोडीशी सुखाची सुस्तीच आली होती हे लक्ष्मीच्या लक्षात आलं. त्याची लक्ष्मीला खंतच वाटली, पण ती लगेच सावधही झाली. श्रवणाचं सुख घेता घेता त्यातून निर्माण होणारं सगुण प्रेम हे मनात अधिक सखोल शिरून त्याने अंतःकरणाचा अधिकाधिक ठाव घ्यायला हवा. असं घडेल तर त्या श्रवणामुळे मन तृप्त होऊन शांत न बसता ते तृप्त राहून अधिकच आर्त होत राहील. ही नारदाने दाखवलेली खूण लक्ष्मीच्या लक्षात आली आणि ती अंतर्मुखच झाली. लक्ष्मीच्या त्या अंतर्मुख अवस्थेकडे पाहत नारद स्वस्थ बसून राहिला होता. त्याने मुद्दाम काही वेळ जाऊ दिला आणि थोड्या वेळाने लक्ष्मी स्वतःहूनच नारदाशी बोलू लागली. लक्ष्मीचं मनन चिंतन. हे नारदा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि ते मला विचारही करायला लावणार आहे. कारण एखादा इतरांपेक्षा केवळ वेगळा आहे म्हणून श्रेष्ठ ठरत नाही, पण जो श्रेष्ठ असतो तो मात्र इतरांपेक्षा वेगळा दिसतोच. राधेचं श्रेष्ठत्व तिने कृष्णाशी साधलेल्या ऐक्यत्वामुळे आहे हे तर अगदी स्पष्ट आहे. असं ऐक्यत्व होण्यासाठी राधेकडून कृष्णाची प्रत्यक्ष भक्ती घडली हे जरी खरं असलं तरी असं ऐक्यत्व साधण्यासाठी काही राधेने कृष्णाची भक्ती केलेली नाही, तर राधेकडून घडलेल्या कृष्णाच्या भक्तीमुळे ती कृष्णाशी सहजपणे ऐक्य पावली हे सत्य आहे. असा भक्तिभाव राधेच्या ठिकाणी कृष्णाविषयीच्या अत्यंतिक प्रेमातूनच निर्माण झाला आणि कृष्णाविषयी एवढं प्रेम राधेच्या ठिकाणी निर्माण होण्याचं मूळ कारण म्हणजे कृष्णाचं राधेवरील असलेलं प्रेम हेच होतं हेही खरं आहे. पण असं प्रेम तर कृष्णाचं सर्वांवरतीच होतं. मग सर्वच जण कृष्णाशी ऐक्य का पावले नाहीत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला आता जाणवत आहे. राधा ऐक्य पावती ना, मग फक्त राधेच्याच भक्तिभावाला महत्त्व देणं हाच विचार होकारात्मक आहे. इतर जे कोणी कृष्णाशी ऐक्य पाहू शकले नाहीत त्यांच्याविषयी काही बोलणंसुद्धा नकारात्मकच विचार आहे असं मला वाटत होतं. परंतु भक्तिभावाचा ध्यास जर आपल्याला लागायचा असेल तर होकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अंगाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. हे तुझं सांगणं मात्र अत्यंत योग्यच आहे. मला ते अगदी मनापासून पटलं. हे नारदा, या दृष्टीने जेव्हा तू सांगितलेल्या आणि दाखवलेल्या काही व्यक्तिरेखांकडे पाहते तेव्हा मात्र मला त्यांच्या ठिकाणी असलेल्या कृष्णाविषयीच्या भावामध्ये काहीतरी कमतरता निश्चितच जाणवते. अर्थात माझं हे बोलणं त्या व्यक्तींचा कमीपणा दाखवण्यासाठी नसून अशी कमतरता राधेच्या ठिकाणी असूनही तिने त्याच्यावर तिच्या भावबळाने मात केली हे राधेचं कौतुक सांगण्यासाठी आहे. सर्वात प्रथम नंदाचा विचार केला, कारण गोकुळात त्याचाच प्रथम संबंध कृष्णाशी आला, तर नंदाचा मला आधी अत्यंत मोठेपणात जाणवतो. वसुदेवाचा पुत्र म्हणून कृष्णाला गोकुळात जाणून बुजून ठेवून घेणं कोणाही सामान्याला कठीणच गेलं असतं. परंतु नंदाने मात्र फक्त मित्रप्रेमासाठीही जोखीम पत्करली. ती केवळ बाह्यांगाचीच नव्हती तर त्यात भावनिक भागही होता. कृष्ण आपला पुत्र नाही हे त्याला माहीत असूनही ती गोष्ट यशोदेपासून लपून ठेवायची होती. त्यामध्ये त्याला केवढा तरी भावनिक त्रास झाला असणारच. परंतु नंतर कधीही कुठेही अजिबात कमी पडला तर नाहीच.
पण कृष्णावरचं त्याचं पितृप्रेम अगदी पुरेपूर प्रगट झालं. कृष्णाचे हट्ट किंवा लाडकोड पुरणं असो किंवा कृष्णाचं पालनपोषण करणं असो, नंदाकडून त्याचं कर्तव्य कर्म कृष्णाविषयीच्या अत्यंतिक आपलेपणापोटी सहजपणे घडलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्गमुनींकडून नंदाला कृष्ण हा नारायणाचा अवतार आहे हे रहस्य जेव्हा कळलं, तेव्हापासून त्याची कृष्णाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली आणि तशी ती शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे पुढील अनेक प्रसंगात काही वेळा तरी नंदाला कृष्णाचं वागणं किंवा बोलणं आवडलं किंवा मानवलं नाही, तरी तो नेहमीच कृष्णाच्या पाठीशी उभा राहिला. अशा तऱ्हेने कृष्णाचं महात्म्य नंद पूर्णपणे ओळखून होता आणि त्याचं कृष्णावर अत्यंत प्रेमही होतं. परंतु तरीही कृष्णाविषयी नंदाच्या ठिकाणी भक्तिभाव निर्माण होऊ शकला नाही. याला कारण म्हणजे त्यांचं नातंच असावं. नंदाचं कृष्णावरील प्रेम हे पितापुत्र या नात्यापुरतंच मर्यादित राहिलं, परंतु त्या मर्यादेत मात्र ते अत्यंत उत्कृष्ट होतं हे नक्कीच, आणि हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे नारदा, यशोदेची गोष्ट तर अगदीच वेगळी होती. ती तर कृष्णाच्या महात्म्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञच होती आणि तिचं कृष्णावरील प्रेमही साहजिकच वात्सल्य भावाचंच होतं. म्हणूनच अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्याने तिने कृष्णाचं लालन पालन केलं. कृष्णासाठी केवढे तरी कष्ट सोसून यशोदेने कृष्णाचं संगोपन करून त्याला वाढवलं. त्या यशोदेच्या प्रेमाला दुसऱ्या कशाचीच तोड नाही हे अगदी खरं आहे. यशोदेचं कृष्णावरील प्रेम हेही साधारण नव्हतंच, पण पुत्रप्रेमाच्या मर्यादेतच ते प्रेम राहिलं हेही खरं आहे. त्या प्रेमाचं रूपांतर भक्तीमध्ये होणं शक्यच नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशोदेच्या दृष्टीने ते आवश्यकही नव्हतं. नंद आणि यशोदा कृष्णाची सख्य करू शकत नव्हते, हाही एक मुद्दा विचार करण्यासारखा आहे. हे नारदा, पेंद्याचं कृष्णावरील प्रेम मात्र खरंच वेगळं होतं. त्याला पहिल्यापासूनच कृष्णाच्या मैत्रीचा लाभ मिळाला, हे त्याचं भाग्यच होतं. सुरुवातीला एखाद्या वेळेस जरुरी म्हणून असेल किंवा आधार मिळावा म्हणून असेल, परंतु पेंद्याने जी काही एकदा कृष्णाची कास धरली ती निष्ठेने शेवटपर्यंत धरून ठेवली. त्याच्या ठिकाणी कृष्णाविषयी केव्हाही शंका किंवा राग निर्माण झालाच नाही. याला कारण अर्थातच पेंद्याच्या स्वभावातील भाबडेपणा आणि निरागसता हेच होतं. पण या निरागसतेमध्ये असलेला अज्ञानाचा दोष मात्र पेंद्याच्या ठिकाणी कायम राहिला. त्यामुळे कृष्णाचं खरं ईश्वरी महात्म्य त्याला आकलन झालं नाही. कृष्णाने पेंद्याला ईश्वराचं अस्तित्व आणि महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु पेंद्याच्या निरागस भावापुढे कृष्णाचाही काही इलाज चालला नाही. त्यामुळे पेंद्या मनाने दुर्बळच राहिला आणि कृष्ण मथुरेला गेल्यानंतर अत्यंत व्याकुळ आणि हवालदिल झाला. परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंद्याने कृष्णाचं खरं प्रेम अनुभवलं होतं. त्यामुळे राधेच्या भेटीत पेंद्याने तिचं खरं प्रेम मात्र लगेचच ओळखलं. पुढे राधेच्या सहवासात राधेचं प्रेम हे कृष्णप्रेमच आहे याची पेंद्याला खात्रीच पटली. एवढंच नव्हे तर पेंद्याला हळूहळू राधेचं महात्म्यही जाणवू लागलं होतं. हे त्याच्या शेवटी वृंदावनातील वागण्या बोलण्यानेच सिद्ध झालं. नारदा, मला तर असं अगदी खात्रीपूर्वक वाटतं की पेंद्याने पुढे राधेच्या सहवासात कृष्ण महात्म्य खऱ्या अर्थाने अनुभवलंही असेल. हे नारदा, सर्वात अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा मला अनयच वाटतो. त्याच्या भावातील चढ उतार हे अगदी खरे आणि प्रामाणिक होते. त्याने आपल्या मनातील वेगवेगळे बरे वाईट भाव वेळच्या वेळीच मोकळेपणाने सांगून आणि बोलून व्यक्त केले नाहीत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्याच्या मनात मळासारख्या साचून राहत असत. पण कधीतरी काहीतरी बाह्य करण्याच्या निमित्ताने त्याच्या मनामध्ये स्फोट झाल्यासारखं होई आणि त्याच्या मनातील राग द्वेष मत्सर मिळून सर्व घाण विष होऊनच एकदम जोराने बाहेर पडत असे. त्याचा त्रास इतरांनाच तर होईच, पण मुख्य म्हणजे तो त्रास त्याचा त्यालाही होई. त्यावेळी त्यावर मग कोणाचाच काही इलाज चालत नसे आणि इतर वेळी काही इलाज करून घ्यावा अशी आवश्यकता अनयाला मुळीच जाणवत नसे. मुळात तो एक सामान्य मनुष्य होता आणि त्याचं जीवनही अगदी सामान्य होतं. आपल्या आईविषयीचं आणि पत्नी राधेविषयीचं कर्तव्य कर्म तो त्याला जमेल तसं आणि तेवढं अगदी प्रामाणिकपणे करत होता. अर्थात त्याची राधेकडूनही पत्नीच्या कर्तव्याची अपेक्षा होती. राधा हे सर्व योग्य प्रकारे करतही होती, परंतु तरीही राधेचं मन मात्र कृष्णाच्या प्रेमात गुंतलेलं आहे हे कळल्यावर मात्र अनयाची प्रतिक्रिया साहजिकच एखाद्या सामान्य नवऱ्याप्रमाणे झाली. आधी त्याने राधेला समजावून सांगितलं, पण तरीही राधेचं कृष्णप्रेम कमी न होता वाढतंच आहे हे पाहिल्यावर अनय बिथरलाच. त्याने हर प्रयत्नाने राधेला कृष्णापासून परावृत्त करण्यासाठी तिला त्रास तर दिलाच, पण तिचा मानसिक छळ करायलाही कमी केलं नाही. अनयाच्या मनात असलेल्या वासनेने दूषित झालेल्या दृष्टीमुळे हे सर्व घडत होतं. म्हणून त्याच्या वागण्याचा त्यालाही मानसिक त्रास होतच होता. या सर्वाला कृष्णच जबाबदार आहे आणि तोच राधेला जाणून बुजून त्याच्या नादी लावत आहे अशा खात्रीने
अनयाने तर कृष्णाचा द्वेष, मत्सर आणि राग करायला सुरुवात केली होती. हे नारदा, पण अनयाला कृष्णाने जेव्हा अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आणि त्याचे प्राण वाचवले, तेव्हापासून अनयात झालेला बदल मात्र अत्यंत कौतुकास्पदच आहे. कृष्णाच्या खऱ्या प्रेमाचा आलेला अनुभव त्याने आपल्या मनात अगदी घट्ट धरून ठेवला आणि सुरुवातीला कृतज्ञ भावानेही असेल, पण त्याने कृष्णाचा सहवास करायला सुरुवात केली. कृष्ण सहवासात अनुभवलेल्या प्रेमाने अनयाच्या मनातील कृष्णाविषयीच्या सर्व शंका कुशंका दूर झाल्या आणि त्याचं मन शुद्ध झालं. कृष्णप्रेमाची अनयालाही गोडी लागली आणि त्याचं सत्यत्वही त्याने पूर्णपणे ओळखलं. त्याचीच परिणिती म्हणजे कृष्णप्रेमाने सदैव युक्त असलेल्या राधाविषयी अनयाला अत्यंत कौतुक आणि थोडासा आदरही वाटू लागला. पण कृष्णाचं जे ईश्वरी महात्म्य होतं त्याविषयी कृष्णही काही अनयाशी बोलला नाही आणि अनयाने कधी कृष्णाला त्यासंबंधी काही विचारलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कृष्णाची भक्ती अशी अनयाकडून काही कधी घडलीच नाही. हे नारदा, कृष्ण मथुरेला गेल्यानंतर अनयालाही अत्यंत वाईट वाटलंच, परंतु कृष्णप्रेमाच्या स्मृती त्यांनी आपल्या मनात ज्या धरून ठेवल्या होत्या त्यातच तो रमलेला होता आणि आपलं जीवन सुखासमाधानाने जगत होता. राधेचं महात्म्य जाणवण्यासाठी अनयाला त्याचं राधेशी असलेलं पतीचं नातं हेच आड आलं असणार. त्यामुळेच अनय राधेकडे कृष्णप्रेमाचा अनुभव घेण्याच्या दृष्टीने पाहू शकलाच नाही. राधेकडे तो कृष्णासंबंधी मुद्दाम विषयाकडून काही बोलणं किंवा विचारणं असं करतच नव्हता. अनयला त्याची आवश्यकता आणि जरुरी वाटत नव्हती. तू तुझ्या ठिकाणच्या कृष्णप्रेमाचा अनुभव घे आणि मी माझ्या ठिकाणच्या कृष्णप्रेमाचा अनुभव घेईन, याच वृत्तीने आणि धोरणाने अनयाचं राधेशी वागणं घडत होतं. कृष्ण जयंतीच्या सोहळ्यात मात्र अनयाने अगदी मनपूर्वक, उत्साहाने आणि सक्रिय भाग घेतला. परंतु कृष्णाविषयीची कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केल्यानंतर हे कृष्णप्रेम आता ज्याने त्याने स्वतःच अनुभवायचं आहे, त्यासाठी कोणीही कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता तर नाहीच, उलट ते अयोग्यच ठरेल असे जे विचार अनयाने व्यक्त केले त्यावरून त्याच्या मनाची वृत्ती आणि कल अगदी स्पष्ट झाला. अशा तऱ्हेने अनयाचं मन कृष्णप्रेमाच्या अनुभवामुळे जरी कृष्णाविषयीच्या शंकेतून मुक्त झालं, तरी कृष्णाचं ईश्वरी महात्म्य जाणत नसल्यामुळे त्याच्याकडून प्रत्यक्ष कृष्णाची अशी भक्ती घडलीच नाही. त्यामुळे त्याची मूळची सांसारिक दृष्टी कायमच राहिली असणार आणि त्याच वृत्तीने त्याने पुढील जीवन सुखशांतीने जगले असणार, याची मला अगदी खात्री वाटते. हे नारदा, या पार्श्वभूमीवर राधेचा भक्तिभाव आणि तिने कृष्णाशी अनुभवलेलं ऐक्यत्व याला दुसऱ्या कशाचीही सर येणं शक्य नाही. कोणाशी तुलना न करताही राधेचं श्रेष्ठत्व सहजच लक्षात येतं. त्याला दुसऱ्या कशाचीही तोड नाही. अर्थात हे श्रेष्ठत्व मुळात सगुण भक्तिभावाचंच आहे हे मी जाणून आहे. पण तरीही तो भक्तिभाव राधेच्या रूपाने पूर्णपणे साकार झाला आणि कृष्णाचं सगुण प्रेम आणि ईश्वरी महात्म्य याचा अपूर्व संयोग राधेच्या ठिकाणी झाला हे मान्य करावंच लागेल. मग इतर कोणी राधेला मान्यता देवोत व न देवोत. जय राधाकृष्ण. लक्ष्मीच्या बोलण्याने संतुष्ट होऊन नारदाने मान डोलवली आणि तो म्हणाला, हे लक्ष्मी, तुझ्या विचारांची दिशाही योग्य आहे आणि त्या विचारांच्या मंथनातून तू काढलेला निष्कर्षही योग्यच आहे. पुढे पुढे ज्यांना ज्यांना ईश्वराचं सगुण प्रेम अनुभवण्याची संधी भाग्याने मिळाली त्यांच्यासाठी राधेचा भक्तिभाव हाच आदर्श होऊन राहिला. आपल्या ठिकाणची प्रेमाची आर्तता आणि व्याकुळता व्यक्त करायची असो किंवा भक्तीची गोडी आणि आनंद यांचा अनुभव वर्णन करायचा असो, अनेक भगवत भक्तांनी आणि महात्म्यांनी या राधाकृष्ण चरित्राचंच माध्यम स्वीकारलं आणि सगुण प्रेमभक्तीने ते नेहमी अधिकाधिक रंगवत ठेवलं. त्यामुळे राधा आणि कृष्ण हे सगुण प्रेमभक्तीने घडणाऱ्या देव आणि भक्त यांच्या ऐक्याचं प्रतीकच ठरलं. ईश्वराचं सगुण प्रेमरूप असा देव म्हणजे कृष्ण आणि सगुण भक्तिभावाने ईश्वराशी ऐक्य पावलेली भक्त म्हणजे राधा, असे राधा आणि कृष्ण हे देव आणि भक्त यांच्या ऐक्यतेचं रूपकच ठरलं. म्हणून राधा आणि कृष्ण असा नावाचा उल्लेखसुद्धा वेगवेगळा न करता सर्व भक्तांनी नेहमी राधाकृष्ण असाच उल्लेख त्या भक्तांच्या ठिकाणी झालेल्या भक्तिभावाच्या ऐक्यतेच्या अनुभवातून केला. राधाकृष्ण याच नामाचा नाद भगवत भक्तांच्या ठिकाणी नित्य घुमत राहिला आणि तोच नाद त्यांनी सदैव घुमवत ठेवला. त्या नादाचे अनेक निनाद निर्माण झाले. त्या निनादातून पुन्हा अनेकांच्या ठिकाणी ईश्वराच्या सगुण प्रेमाचा नाद निर्माण झाला आणि ते प्रेमनादी झाले. तीच त्यांच्या ठिकाणच्या भक्तिभावाची नांदी ठरली. पुढे प्रत्यक्ष सगुण भक्तीने त्यांचं सर्व जीवनच आनंदी झालं, कारण ईश्वराच्या स्वानुभवाने ते स्वानंदी झाले होते. मानव देहाने असेपर्यंत या स्वानंदी भगवत भक्तांनी सगुण प्रेमभक्तीच्या आनंदाची लयलूट केली आणि देहत्यागानंतर परमात्म्याच्या परमानंदी स्वरूपात ते भक्त अगदी सहजपणे आणि अलगदपणे विलीन झाले.
पराकोटीच्या भावपूर्ण अवस्थेतील परमोच्च आनंद असा जो परमानंद, त्यामध्ये पूर्णपणे बुडून गेलेल्या नारदाच्या मुखातून जय राधाकृष्ण जय राधाकृष्ण हेच शब्द कितीतरी वेळ हळुवारपणे पण स्पष्टपणे बाहेर येत होते. लक्ष्मीची अवस्थासुद्धा त्यापेक्षा वेगळी नव्हतीच. मिटलेल्या नेत्रातून प्रेमभक्तिभावाच्या जलधारा वाहणाऱ्या लक्ष्मीच्या मुखातून जय राधाकृष्ण हेच शब्द बाहेर येत होते. आपल्या आसनावरून उठून नारायण धावतच नारदाच्या जवळ गेला आणि त्याने नारदाला प्रेमभरे दृढ लिंगन दिलं. नारायणाच्या प्रेमस्पर्शाने नारद थोडासा देहभानावर आला आणि नारायणाला पाहताच त्याने नारायणाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. नारायणाने नारदाला उचलून आपल्या शेजारी आसनावर बसवलं. त्यानंतर नारायणाने लक्ष्मीच्या जवळ जाऊन तिला प्रेमाने दृढालिंगन दिलं. देहभानावर आलेल्या लक्ष्मीलाही नारायणाने आपल्या शेजारी दुसऱ्या बाजूला आसनावर बसवलं. एका बाजूला आपला प्रिय भक्त नारद, एका बाजूला आपली प्रिय अर्धांगिनी लक्ष्मी आणि त्यांच्यामध्ये बसलेला नारायण म्हणजे प्रेम, भक्ती, आनंद यांचा त्रिवेणी संगमच होता. हे दृश्य साऱ्या विश्वातील एक अतिशय रमणीय, विलोभनीय आणि संस्मरणीय असं दृश्य होतं. ते अलौकिक दृश्य पाहण्याचा परमानंद ज्यांना अनुभवता आला ते खरंच परमभाग्यवंत होत. त्यांनाच खरा भगवंत भेटला हे मात्र निश्चित. भक्ता भेटला भगवंत, भक्त झाले भाग्यवंत. हे पुस्तक इथेच संपलं. हरिओम तत्सत.